महाबळेश्वर नगरपालिकेच्या आज या ठिकाणी जे कॉन्क्रीट रस्त्याचं काम चालू आहे, आपण त्या कामावर उभे आहे. ते कॉन्क्रीट रोडचं काम जवळपास 8-8.5 कोटीचं काम आहे. आणि आजचं हे काम जे इथं आज आपण सगळे पत्रकार बांधव आलेलं आहे, हे काम आम्ही बंद करायला सांगितलेलं आहे इंजिनियरला. अतिशय निकृष्ट दर्जाचं काम या ठिकाणी सुरू आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची शोकांतिका ही अशी आहे की या ठिकाणी महाबळेश्वर नगरपालिकेचे सिव्हिल इंजिनियर उपस्थित नाहीत. त्यांना फोन केला असता ते सांगतात की माझ्याकडे या कामाचा चार्ज नाही. या ठिकाणी नगरपालिकेचे दुसरे इंजिनियर आहेत, जे मेकॅनिकल इंजिनियर आहेत, त्यांच्याकडं हा सिव्हिल कामाचा चार्ज नगरपालिकेनं दिलेला आहे. आणि सकाळपासून इथं कुठलाही इंजिनियर नगरपालिकेचा फिरकलेला नाही. आपण फोन करून बोलवले त्यावेळेस हे सगळे इथं आलेले आहेत. आणि या ठिकाणी जे इस्टिमेट आहे, कामाचं जे इस्टिमेट आहे, त्याच्यामध्ये असणारे जे काही स्पेसिफिकेशन्स आहेत त्याच्या विरुद्ध काम चालू आहे. या ठिकाणी कॉन्क्रीट अंतरत असताना पेवर मशीन लागतं, त्याशिवाय कॉन्क्रीट रस्ता होत नाही. ते या ठिकाणी आयजॅक्स मशीनमधून कॉन्क्रीट डायरेक्ट ओतता येते. याचे कसलेही बॅचचे रिपोर्ट जे काही या ठिकाणी कॉन्क्रीट तयार केलेले आहे किंवा करण्यात येते त्याचे रिपोर्ट या ठिकाणी त्यांच्याकडे अवेलेबल नाहीत. त्यामुळे मी आज आपल्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी जिल्हाधिकारी महोदयांना आणि महाबळेश्वर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना एक आवाहन करतो की अशा जर निकृष्ट दर्जाची कामं चालली तर हा जनतेच्या पैशाचा अपव्यय आहे. कुठल्या तरी कॉन्ट्रॅक्टरला पोसायचं म्हणून जर ह्या गोष्टी जर चाललेल्या असतील, जरी सत्ताधारी मंडळी या ठिकाणी वेधुंद झालेले असेल, सत्तेत त्यांना आनंद व्यक्त करत असतील किंवा एन्जॉय घेत असतील, परंतु आमचं या ठिकाणी काम आहे की ही कामं वर्षोनवर्ष या ठिकाणी निधी उपलब्ध होत नव्हते. आज निधी उपलब्ध झालेला आहे, तर त्या पद्धतीनं हे काम अतिशय चांगल्या दर्जाचं व्हावं ही अपेक्षा आमच्यासारख्यांची आहे. या ठिकाणी जनतेचा कुठल्याही पैशाचा अपव्यय होऊ नये. आणि तुम्ही माझ्यासमोर इथं नगरपालिकेचे ज्यांच्याकडे चार्ज आहे ते बोरगे साहेब, जे मेकॅनिकल इंजिनियर आहेत, इथं आलेले आहेत. त्यांना हवं तर त्यांना प्रश्न तुम्ही विचारा की या ठिकाणी जे काही टेक्निकल स्पेसिफिकेशन आहेत त्या पद्धतीने हे काम सुरू आहे का. बोरगे साहेब, तुम्ही स्वतः मेकॅनिकल इंजिनियर आहेत. ॲक्च्युली हे काम सिव्हिल इंजिनियरचं आहे. तर तुम्ही नगरपालिकेचे प्रतिनिधी म्हणून आलात का बांधकाम पाहण्यासाठी आलेलं आहे? काय चाललेलं आहे कामकाज? हे कन्सल्टंट आहे आपले यश इंजिनियर्स म्हणून, त्यांच्या अंडरमध्ये पण हे सुपरविजन चालू आहे. ठीक आहे. आणि टेक्निकल स्पेसिफिकेशन यश कन्सल्टंट आपले जे आहे त्यांच्या सुपरविजनमध्ये किंवा त्यांच्या अंडरमध्ये त्यांचा कोण माणूस आहे का? गायडन्स त्यांचा माणूस आहे का कोण त्यांच्या सुपरविजनमध्ये चालेल? त्यांचा माणूस पाहिजे ना. आता 2 दिवस झाले काहीतरी फॅमिली इश्यू असल्यामुळे ते जस्ट घरी गेलेले आहे. आता कंटिन्यू ते साईटवर असतात. फक्त 2 दिवस त्यांचा फॅमिली इश्यू झाल्यामुळे त्यांच्या घरी कोणाचा तरी ॲक्सिडेंट झाला, त्यामुळे ते फक्त घरी गेलेले आहेत. ते उद्या किंवा परवा येतील पुन्हा. आणि त्यांच्या दिलेल्या गाईडलाईन्सनुसारच, त्यांनी दिलेल्या स्पेसिफिकेशननुसारच कामकाज सुरू आहे. आणि क्वालिटी आपण वालचंद कॉलेज किंवा इतर कॉलेजकडनंच त्याचा क्वालिटी टेस्ट रिपोर्ट केल्याशिवाय पुढचं काही बिलिंगची प्रोसेस वगैरे काही होणार नाही. आणि जो कुमार भाऊ शिंदेनी जो प्रश्न महत्त्वाचा विचारलेला आहे बॅच रिपोर्टचा, जो डेलीमध्ये द्यावा लागतो, जेवढं बांधकाम झालेलं आहे किंवा काम झालेलं आहे त्या संदर्भातला, तर असे काही इथं साईटवर काही परिस्थिती दिसून येत नाही आहे. नाही, बॅच रिपोर्ट मशीनमधूनच निघतं आहे. आज फक्त त्या लेबरच्या बाय मिस्टेक त्यांनी काढलेला नाही. कालपर्यंतचं त्यांनी काढलेला आहे. तो त्यांनी वरती त्यांच्या ऑफिसला सबमिटसुद्धा केलेला आहे. आणि आज जे नगरसेवक आहेत कुमार भाऊ शिंदे, हे इथं आल्यामुळं त्यांनी ही जी काय आहे या रस्त्याची दुरावस्था, तर त्याचा जो प्रश्न आहे तो सगळ्यांच्या समोर आणलेला आहे, महाबळेश्वरच्या जनतेच्या समोर आणलेला आहे. तर असा जर आज निघत नसेल तर कार निघाला तर ह्याची काय शाश्वती आहे? किंवा ह्याचे काय रिपोर्ट तुम्ही सबमिट करता का डेली? कॉन्ट्रॅक्टर आमच्याकडे सबमिट करतात. पेवर शिवाय कॉन्क्रीट अंतरता येत नाही. हे डायरेक्ट ओततात. ते पेवर मशीन आहे का त्यांना विचारा. इंजिनियर इथं आहेत. आज नाही म्हटलं तरी 30-40% काम माझं कंप्लीट झाले. पेवर एक दिवसही इथं पेवर आलेला नाही. आलाय का? त्याच्या स्पेसिफिकेशन आहे का? तुमच्या इस्टिमेटमध्ये पेवर आहे ना? एस्टिमेटमध्ये PLCच काढा आहे. त्या मशीनमधलं पण काढायचे रिपोर्ट निघतात. अहो, त्याला अंतरायला तुम्ही काय हाताने पाठीने टाकणार आहे का? मी दाखवू का तुम्हाला स्पेसिफिकेशन आहेत का नाहीत? पेवर मशीन लागतंय का नाही? का नाही तुम्ही आणलेलं तुम्ही सांगा आता पत्रकारांना. ॲक्च्युली
साईट कंडिशनमुळे ते पेवर बसू शकले नसल्यामुळे पेवरनी काम केलेलं गेलं नाही आहे. ॲक्च्युली साईटचा जो ड्रॉबॅक आहे साईट कंडिशनचे मार्जिन कमी असल्यामुळे पेवर इथे बसत नाही, त्यामुळे पेवर हे केलेलं नाही. सगळा अलबेल कारभार आहे, बाकी काही नाही. पेवर बसत नाही इथे. लॉडविकच्या पॉईंटला पेवर बसला होता, इथे का नाही बसणार? लॉडविकची पण मशीन आणली होती साहेब. RMC आणि पेवर डिफरंट आहे. RMC इज डिफरंट, पेवर इज डिफरंट. ठीक आहे, काय हरकत